श्री नवनाथ भक्तिसार मराठी अनुवाद अध्याय 17. दुसऱ्या दिवशी कानिफानी गोपीचंदाला जालंधरांना पुरलेली जागा दाखवायला सांगितली व त्याच्यासारखेच 5 पुतळे बनवायला सांगितले. राजा गोपीचंदाने सोने, रुपे, तांबे, पितळ व लोखंडाचे स्वतःचे 5 पुतळे कारागिरांकडून बनवून घेतले. ते पुतळे घेऊन राजा व कानिफ जालंधराला पुरलेल्या जागेवर आले. कानिफांनी राजाला कुदळीने जमिनीवर घाव घालायला सांगितले. तत्पूर्वी सोन्याचा पुतळा त्या जागेवर ठेवण्यात आला. राजाने कुदळीने पहिला घाव घालताच जालंधराने रागाने ओरडून "कोण खणतोय?" म्हणून विचारलं. राजाने "मी गोपीचंद राजा खणतोय" हे उत्तर देताच सोन्याचा पुतळा जळून खाक झाला. त्याप्रमाणे रुपे, तांबे, पितळ, लोखंड यांचेही पुतळे क्रमाने जळून गेल्यामुळे राजा पुन्हा घाबरला. पण त्याला कानिफाने जवळ बोलावून पुन्हा घाव घालायला सांगितले. तेव्हा तुझ्याऐवजी आता मी सांगेन असे आश्वासन दिल्याने राजाने परत कुदळीला हात लावला. तेवढ्या वेळात कुपात जालिंदर विचार करू लागला. 4-5 वेळा मी संतापाने गोपीचंद राजाचे भस्म करण्याचा प्रयत्न केला, पण तो मेला नाही. हे मोठं नवल आहे. आता तो जर असला तर समोर दिसताच तो चिरंजीव होईल. इकडे चिरंजीव भस्माचे मंत्राचे भस्म मारून कानिफाने राजाच्या कपाळाला फासले. मग तो म्हणाला, "घाव घाल." राजाने कुदळ मारली. आतून जालंधराने विचारले, "अजून कोण हा कुदळ मारतोय?" तेव्हा पटकन कानिफ म्हणाला, "गुरुजी, मी तुमचा बालक कानिफ गोपीचंद राजाला घेऊन आलोय. त्याला जमीन उकरायला सांगितले आहे. गुरुजी, तुम्हाला भेटण्यासाठी मी उत्सुक आहे." हे शब्द ऐकताच जालंधराचा राग कुठल्या कुठे मावळला. त्यालाही कानिफाला भेटायची उत्कंठा लागली. गोपीचंद राजा चिरंजीव हो असा आशीर्वाद त्याने दिला. सेवकांना बोलावून भराभर जमीन खणण्याचे काम चालू झाले. कुदळीचे घाव वज्रास्त्रावर पडले व खणखण असा आवाज आला. तेव्हा आतून जालंधराने इंद्रास्त्र योजून वज्रास्त्र मोकळे केले व स्वतः जालिंदर बाहेर आला. कानिफ व जालंधर अगदी प्रेमाने भेटली. जालंधर गोपीचंदाला म्हणाला, "तू सूर्यचंद्र असेपर्यंत अमर होशील. आता तू ठरव, तुला हे नश्वर राज्य व भोग हवेत की वैरागी व्हायचे आहे?" गोपीचंद म्हणाला, "महाराज, मला आता इथलं काहीच नको, पण मला आपल्यासारखे करावे, मला आपला म्हणावे, मी शरण आहे." जालंधराच्या कृपादृष्टीने राजा रोमांचित झाला. त्याच्या कानात जालंधराने मंत्रोच्चार केला. त्यावेळी सर्व जग कसे नाशवंत आहे याची राजाला खात्री पटली. त्यामुळे त्याचे संपूर्ण परिवर्तन झाले. जालंधराचा हात हाती घेऊन तो प्रेमाने म्हणाला, "नाथ, या बातमीने स्त्रिया शोक करू लागले." जालंधराने गोपीचंदाला प्रथम आपल्याच स्त्रियांकडे "माई, भिक्षा वाढावं" असे म्हणून भिक्षा मागण्यास सांगितले. त्याच्या वैराग्याची कसोटी घ्यायची होती. ज्यांच्या मोहाने राजाने जालंधराला पुरले होते त्यांच्यासमोर वैरागी होऊन भिक्षा मागितली पाहिजे. गोपीचंदांनी त्याप्रमाणे भिक्षा मागण्यास प्रारंभ केला. तेव्हा मात्र त्याला पाहून स्त्रियांनी फारच दुःख केले. पण गोपीचंद अचल होता. गुरूंची आज्ञा मानणे हेच त्याचे काम होते. लुमावती व इतर स्त्रिया त्याच्याभोवती गोळा झाल्या. त्याला म्हणू लागल्या, "तुम्ही आमच्याबरोबर संसार करणार नसलात तर आमचे काही म्हणणे नाही, पण आमच्या डोळ्यासमोर तरी राहा. तुम्हाला एक पर्णकुटी बांधून देऊ. आम्हाला दर्शन सुख तरी मिळावे. आम्ही तुमची सेवा चाकरी करू." पण राजाचे त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. पुन्हा त्याने भिक्षा मागितली तर भिक्षा न घालता सर्व रडत रडत जवळ येऊ लागल्या. तेवढ्यात मैनावतीने शिजवलेले अन्न आणले. संन्यासिनी आई, भिक्षेकरी, विरक्त राजा हे अपूर्व दृश्य होते. ते नाथपंथाच्या योगविद्येबाबत जालंधरनाथ, कानिफनाथ, मैनावती, गोपीचंद यांनी 3 दिवस खूप चर्चा केली.
जालंधराने गोपीचंदाला बद्रिकाश्रमात जाऊन लोखंडाच्या काट्यावर उभे राहून 12 वर्षे तप करायला सांगितले. राजवैभव सोडून राजा तेथे जायला तयार झाल्यामुळे प्रजाजन हळहळले. दुःखाने व्याकुळ झालेल्या प्रजेने हेलापट्टण नगराच्या सीमेपर्यंत जाऊन आपल्या राजाला निरोप दिला. गोपीचंदानंतर मंत्र्यांनी लुमावती राणीचा पुत्र मुक्तचनला जालंधरनाथाच्या हस्ते राज्याभिषेक केला. फलश्रुती या अध्याय पठनाने योगसिद्धी प्राप्त होईल. अध्याय संपला. नवनाथ भक्तिसार मराठी अनुवाद. अध्याय 18. गोपीचंद राजाने राज्यत्याग केल्याची बातमी सर्वत्र पसरली. भिक्षेव्यतिरिक्त गोपीचंदाने पक्वान्नांचाही त्याग केला. प्रमाणापेक्षा कामापेक्षा जास्त वेळ तो कोठेच थांबला नाही. गौड देशानंतर कौल देशात त्याचा प्रवास सुरू झाला. कौल देशाचा राजा तिलकचंदाच्या मुलाला त्याची बहीण दिली होती. गोपीचंदाच्या राजत्यागामुळे कौल राजा व प्रजाजन त्याची निंदा करू लागले. त्याच्या बहिणीला चंपावतीला त्यामुळे खूप दुःख झाले. गोपीचंद राजधानी पौल पट्टणात गेला. चंपावतीच्या दासी गोपीचंदाला बोलवायला गेला. गोपीचंदाने म्हटले, आम्ही वैरागी, आमच्या बहिणी सर्वच घरी, चंपावती काय वेगळी? दासी म्हणाल्या, महाराज, तुमच्या बहिणीचे मन मोडू नका. मग एकदा स्वतः भेटून चंपावतीचा निरोप घेऊन जावे. असे म्हणून गोपीचंद राजवाड्यात गेला तेव्हा सोयऱ्यांनी त्याला अपमानाने पागेत बसवले आणि दासीने ताट आणून दिले. पण पुन्हा त्याने विचार केला, मी तर आता राजा नाही, मी जोगी. मला सारखे शत्रू मित्र हा भेद नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म, त्यात काहीच दोष नाही. त्यामुळे त्याने गुरुस्मरण करून अन्नाचा घास घेतला. दासींनी चंपावतीला हळूच बोलावून गवाक्षातून तो बैरागी भाऊ दाखवला व म्हणाल्या, तो तुमचा भाऊ राजा होता ना, मग इथे का वशाळल्यासारखे खात बसलाय? हा भनंग भिकारी भाऊ पाहून तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? मग तिच्या नणंदा, तिच्या जावा तिच्यावर तोंडसुख घेऊ लागल्या. चंपावतीला भयंकर दुःख झाले. दुःखाच्या आवेगात एकटी असताना तिने आपल्या पोटात खंजीर खुपसून घेतला. ती धाडकन जमिनीवर पडली. रक्ताचे थारोळे झाले. ती गतप्राण झाली. दासी येऊन पाहतात तो काय, चंपावती महालातच मरून पडलेली, हातात खंजीर तसाच. दासी एकदम किंचाळल्या. सगळीकडे वाऱ्यासारखी बातमी पसरली. सगळे सेवक, दीर, नणंदा, जावा नाना तर्क कुतर्क करू लागल्या. भावाच्या अपमानाने चंपावतीने जीव दिला असे कोणी म्हणू लागले. गोपीचंद आला, निसून मेली म्हणून कोणी त्यालाच अपशकुनी म्हणू लागले. राजवाड्यात झालेला हा कोलाहल घोडशाळेपर्यंत पोहोचला. गोपीचंदाला ही हकीकत समजली. आपण इथे आलो चंपावतीच्या मरणाला कारणीभूत झालो असे त्याला वाटले. तिकडे चंपावतीचे प्रेत जाळण्यासाठी लोक स्मशानाकडे नेत होते. गोपीचंदही त्या लोकांबरोबर गेला. नाथपंथाचा तिरस्कार व हेटाळणी करणाऱ्या लोकांना चमत्कार दाखवून त्यांची तोंडे बंद करावी असे गोपीचंदाने ठरवले. तो चंपावतीच्या प्रेताजवळ उभा राहिला व म्हणाला, लोक हो, मी चंपावतीला पुन्हा जिवंत करतो. माझे गुरु जालंधरनाथ यांना इथे आणतो. पण लोकांचा विश्वास बसेना. ते म्हणू लागले, मृत माणूस कधी जिवंत होणार आहे का? त्याचे कोणी ऐकायलाच तयार नव्हते. लोकांनी चिता रचली व चितेला अग्नी देण्याची तयारी केली. तेव्हा गोपीचंद स्वतः चितेवर जाऊन बसला व ओरडला, जाळताना मग मला पण जाळा. मी जळलो तर पहा, जालिंदर येईन आणि तुमचं भस्म करेल. लोक म्हणू लागले, गोपीचंद वेडा झालाय. तिलकचंद राजा म्हणाला, हा वैरागी गुरुच्या नावाने गर्व करतोय. काय रे, काय चमत्कार करशील? तो म्हणाला, गुरु बोलतील तसे होईल. मग तिलकचंद म्हणाला, चंपावतीच्या प्रेताचा डावा हात काढा आणि याला द्या. तो घेऊन हा गुरुकडे जाईल. असे म्हणून तिलकचंदाने प्रेताचा डावा हात तोडून दिला व त्याला जायला सांगितले. तो येईपर्यंत प्रेत न जाळता राखून ठेवण्याचे कबूल केले.
गोपीचंद हेलापट्टण नगरापासून 5 कोसापर्यंत आला. त्याच्या हाती बहिणीच्या प्रेताचा डावा हात होता. हा नगरात आला तर सगळीकडे नुसता बोभाटा होईल हे जालंधराने अंतर्दृष्टीने जाणून प्रयाणास्त्र जपून भाळी भस्म लावून तो योगी वायुवेगाने गोपीचंदाला वाटेतच भेटला व त्यांनी येण्याचं कारण विचारलं. गोपीचंदाने सर्व वृत्त सांगितले. मग जालंधर गोपीचंदासह वायुवेगाने पौलपट्टणला आला. राजप्रसादाच्या अंगणात ते शिरले. शोक करीत असलेले लोक दोघांना पाहून लगेच उठले. 4 दिवसाऐवजी प्रहराच्या आत गोपीचंद व जालंधर आले ते पाहून तिलकचंद चकित झाला. तो जालंधराला फार सन्मानाने वागवू लागला. पण जालंधराला त्याचा दांभिकपणा कळला होता. प्रेताचा हात हातात घेऊन जालंधराने संजीवनी मंत्र म्हणून भस्म तोडलेल्या हातावरच टाकले व चंपावती चल उठून ये असा आदेश दिला. आश्चर्य असे झाले की चंपावती चितेवरून उठून क्षणार्धात तिथं आली. जालंधरनाथाचे अपूर्व सामर्थ्य पाहून कौलवासी आश्चर्यचकित झाले. राजा तिलकचंदाची जेवून जाण्याची विनंती जालंधराने मान्य केली. चंपावतीने स्वयंपाक केला. पंक्तीत जालंधराने तिला संजीवनी विद्येचा प्रसाद म्हणून एक घास भरविला. त्यामुळे तिला अमरत्व प्राप्त झाले. गोपीचंदाचा पुत्र मुक्तचंदाचे रक्षण करण्याची राजा तिलकचंदाला आज्ञा देऊन जालंधरनाथ परत हेलापट्टणला गेले. तेथे मुक्तचंदाला राज्यकार फार शिकविला. 12 वर्षांनी ते कानिफाला घेऊन बद्रिकाश्रमात गोपीचंदाला भेटायला गेले. गोपीचंदाचे तप पूर्ण झाले. जालंधरने त्याच्याकडून तपाचे उद्यापन करून घेतले. जालंधराने गोपीचंदाला सर्व विद्या शिकवल्या. सर्व देवतांकडून सर्व मंत्रांना वरदाने मिळवून दिली. फलश्रुती या अध्याय पठनाने ब्रह्महत्येचे पातक नष्ट होईल. अध्याय संपला. श्री नवनाथ भक्तिसार मराठी अनुवाद अध्याय 19. कानिफनाथ गोरक्षनाथ यांच्या भेटीत. कानिफनाथाने तुमचे गुरु मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात असल्याचे गोरक्षनाथांना सांगितले होते. गुरु भेटण्यासाठी तो वेगाने वाटचाल करत श्रीराज्याच्या सीमेवर पोहोचला तेव्हा त्याला तेथे नर्तिकांचा तांडा दिसला. मैनाकीने राणीसमोर नृत्यकला करण्यासाठी आम्ही तेथे जात असल्याची त्याची प्रमुख कलिंगाने त्याला सांगितले. तेव्हा मलाही तुमचा साथीदार म्हणून येण्याची विनंती गोरक्षाने तिच्याकडे केली. तिने मृदंगाचे कौशल्य दाखवायला सांगताच गोरक्षाने गांधर्व प्रयोग केला. मंतरलेल्या भस्मामुळे वृक्ष दगडसुद्धा गाऊ वाजवू लागले. त्यामुळे त्या स्वरांनी कलिंगाही आश्चर्यचकित झाली. तिला त्याच्याबद्दल फारच आदर वाटू लागला. तिने मनात विचार केला, आपण याच्याच संगतीत राहावे, आपले कल्याण होईल. गोरक्षाला तिने नाव विचारले, पण गोरक्षाने आपले नाव पुरवडा असे खोटेच सांगितले. आपले खरे नाव सांगितले तर उगीच अडचणी येतील असे त्याला वाटले. गोरक्ष तिला म्हणाला, मी बैरागी आहे. विषयभोग मला नको आहेत. धनसंपदा मला नको आहे. एका वेळेस पोटापुरते मिळाले की झाले. कलिंगा म्हणाले, ठीक आहे, तेवढी गरज सहज भागेल. तू एक मात्र लक्षात ठेव, श्रीराज्यात तुला पुरुषवेषाने येता येणार नाही. तेथे पुरुष मरतात. मारुती भुभुकार करतो. त्याचा प्रभाव असा आहे. स्त्रिया त्यामुळे गर्भधारण करतात. पण मुलगा असला तर मरतो. मुलगीच फक्त जगते. गोरक्ष म्हणाला, मारुतीचे भय मला नाही. तुम्ही चिंता करू नका. माझे योगबळ जास्त आहे. मग त्याने कलिंगावन उत्तर नर्तिका यासह रथात बसून श्रीराज्यात प्रवेश केला. त्याने सीमेवरच वज्रास्त्र, स्पर्शास्त्र, मोहनास्त्र, नागास्त्र यांचा संरक्षक प्रयोग करून ठेवला. ती सर्व मंडळी गोरक्ष यांनी चित्रपट्टण या गावात पहिल्या रात्री वस्ती केली. त्या 1 प्रहर रात्र झाली. चंद्र उगवला. चांदण्या रात्रीला सर्वजण निजलेले असताना मारुती श्रीराज्यात शिरण्यासाठी सीमेवर आला. तो वज्रास्त्र त्याच्या छातीत आदळले.
तो खाली पडला. तोच स्पर्शास्त्रामुळे जमिनीला चिकटून राहिला. मोहनास्त्रामुळे त्याला आपण कशासाठी आलो याचा विसर पडला. नागास्त्रामुळे हातापायांना विळखा पडून मारुतीचे प्राणही कासावीस झाले. तेव्हा हा कोणतरी महाप्रतापी योगीच आपला शत्रू असावा व यातून सोडविणारा केवळ आपला रामप्रभूचाही दुसरा कोणी नाही. त्या असे स्मरण होऊन मारुती रामाचा धावा करू लागला. तेव्हा भक्ताच्या हाकेने श्रीराम तेथे प्रकट झाला. त्याने इंद्रास्त्राने वज्रास्त्र निवारण केले. विष्णूच्या रूपाने मोहनास्त्र, गरुडास्त्राने, नागास्त्र, विभक्तास्त्राने स्पर्शास्त्र नाहीसे केले. मारुती सावध झाला. त्याला श्रीरामाचे दर्शन झाले. मारुती व श्रीराम हे अस्त्रबळ कोणाचे याचा विचार करू लागले. श्रीरामाने अंतर्ज्ञानाने जाणलं की नवनाथांपैकी हरी अवतार जो गोरक्ष त्याचेच हे कृत्य आहे. तो श्रीराज्यात आला आहे व चित्रपट्टण गावात वस्तीला आहे. त्याने मारुतीला सांगितले. तेव्हा मारुती म्हणाला, मच्छिंद्रनाथाला गोरक्षनाथ परत घेऊन जाईल. तेच टाळावयाचे आहे. तुम्ही मधुर बोलून त्याचे मन वळवा. माझी भक्ताची ही प्रार्थना ऐकाच. श्रीरामाने मान्य केले व दोघे शास्त्रे जाणणाऱ्या ब्राह्मणाची रूपे घेऊन चित्रपट्टण गावात गेले. गोरक्ष निजला नव्हता. तो मच्छिंद्रनाथाचे स्मरण करीत एकटाच निवांत बसून आनंदाने डोलत होता. त्याच्यासमोर दोघे आले आणि त्याला नमस्कार करून म्हणाले. मग गोरक्षाची श्रीरामाने प्रशंसा केली. त्याच्या दया, क्षमा, शांती, विरक्ती, विनय, निर्विणीपणा आदी गुणांची फारच वाखाणणी केली. गोरक्ष प्रसन्न मनाने म्हणाला, मित्र हो, मी तर स्वतः बैरागी. मी तुमचे कोणते कार्य करू सांगा. ते म्हणाले, आम्ही सांगू पण तू नाकारशील. आम्ही याचक ब्राह्मण, तू वचन दे मग सांगतो. गोरक्ष मोठा सावध होता. तो विचार करू लागला, या श्रीराज्यात पुरुष कसा येईल? आला तर मरेल. बरं, सीमेवर आपण आश्रे पेरली आहेत. देवता सुद्धा त्यात अडकतील. मग रात्री अपरात्री हे ब्राह्मण इथे येतात आणि माझी प्रशंसा करतात. मी एकटाच यांना हवा आहे. याचा हेतू तरी काय असेल? हे कोणीतरी महान देवच असतील. मी मच्छिंद्राला नेण्यास आलो आहे हे सोडून दुसरं कोण काहीही बोलणे यांनी काढले तरी चालेल. मग तो मोठ्या विनयाने त्या ब्राह्मणांच्या पाया पडून म्हणाला, श्रीराज्यात कोणीही पुरुष येणार नाही. मी पेरलेले आश्रय ओलांडून सुद्धा तुम्ही आलात. तेव्हा तुम्ही ब्राह्मण नव्हे, तुम्ही साक्षात विष्णू, महेश आणि ब्रह्मदेव असाल. माझ्याजवळ ही नाथपंथांची सामग्री तेवढी आहे. तुम्हाला मी काय वचन देणार? असे बोलून तो त्यांच्या पाया पडला. गोरक्षनाथ फसत नाही हे लक्षात येताच श्रीराम व मारुतीने आपले खरे स्वरूप प्रकट केले. श्रीरामाने गोरक्षनाथाला प्रेमाने आलिंगन देऊन मच्छिंद्रनाथाला परत नेऊ नकोस ही मारुतीची इच्छा सांगितली. परंतु गोरक्षनाथाचा निर्धार पक्का होता. श्रीविलासात मच्छिंद्रनाथ अडकल्यामुळे नाथपंथाची बदनामी होते. ती दूर करण्यासाठी आकाश कोसळलं, मेरुमंदार फुटले, पृथ्वी प्रलय झाला. तरी मी मच्छिंद्राला घेऊन जाणारच हा निश्चय त्याने त्या दोघांना ऐकवला. त्यामुळे मारुती खूप संतापला. पण श्रीरामाने त्याला शांत केले. माझ्या प्रिय भक्त असणाऱ्या नाथपंथाच्या कार्यात अडथळा आणू नकोस असे त्याने मारुतीला सांगितले. तर गोरक्षाला परस्परात न भांडण्याचा सल्ला दिला. गोरक्षनाथ ताबडतोब आपली चूक मान्य केली व भक्तासाठी श्रीरामाला श्रम पडले त्याबद्दल क्षमा मागितली. गोरक्षाच्या या विनयाने श्रीरामाने पुन्हा त्याला आलिंगन दिले. त्याचा निरोप घेतला. या अध्याय पठणाने मोक्षाचे साधन प्राप्त होईल. अध्याय संपला. श्री नवनाथ भक्तिसार मराठी अनुवाद. अध्याय 20. श्रीराम परत गेल्यानंतर मारुती मैनाकिनीकडे तातडीने गेला. नमस्कार चमत्कारानंतर त्याने स्पष्ट सांगितले. दिलेल्या वचनाप्रमाणे मच्छिंद्राशी मी तुझा संग घडवून आणला. तुम्हाला मीननाथ हा पुत्रही झाला. पण आता
मच्छिंद्राला जावे लागणार आहे. त्याचा प्रतापी शिष्य गोरक्षनाथाने माझाही पराभव केला आहे. म्हणून तूच आता गोड बोलून मच्छिंद्राला येथे रमव, अन्यथा निर्धाराप्रमाणे गोरक्षनाथ त्याला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. हे ऐकून मैनाकिनी घाबरली. मैनाकिनी पूर्वी सिंह लक्षद्वीपात राहत असे. तेथे ती सर्वात सुंदर होती, म्हणून तिला पद्मिनी असे नाव पडले होते. एकदा सिंह लक्षद्वीपात ती आपल्या महालात स्नान करून उंच सौंध्यात तलावर शुभ्र वस्त्र नेसून उभी होती. आकाशात सहज तिची दृष्टी वळली. त्याचवेळी आकाशात उपरिचर वसू विमानातून जात होता. वाऱ्याने त्याचे वस्त्र दूर होऊन गुप्त अंग तिच्या नजरेस पडले. तेव्हा ती पटकन हसली. वसूलाही ते ऐकू आले व ती का हसली हेही त्याच्या लक्षात आले. तो रागावला. त्याने शाप दिला, तुझ्या मनात माझ्याविषयी कामविकार उठला. तू हसलीस. तुला श्रीराज्यात राहावं लागेल. तिथे तुला कोणीही पुरुष दिसणार नाही. तिने त्याची प्रार्थना करून उपशाप मागितला. मग तेव्हा तो म्हणाला, श्रीराज्यात किलोतला नावाची राणी आहे. तिचा मृत्यू झाल्यावर तू राणी होशील. मारुतीची तू आराधना कर, मग तो प्रसन्न होईल. तू त्याला सांग, आमच्या श्रीराज्यात केवळ तुझ्या भूभुकाराने संतती होते व स्त्री संततीत जगते. पुरुष जन्मालाच येत नाही. तुमचा प्रत्यक्ष अंगसंग मला मिळावा, ते सुख मला मिळावे. मारुती वचनात गुंतेल, तो सांगेल नवनाथांचा मुख्य मच्छिंद्रनाथ इथे येऊन राहील, त्यापासून तुला सुख मिळेल. मैनाकिनी, तुमच्या मनात माझ्याबद्दल आसक्ती उपजली आहे, म्हणून मच्छिंद्रनाथ हा माझाच अंश तुझ्याशी संसार करेल व मीननाथ म्हणून मीच तुमचा पुत्र होईल. मग तू पुन्हा परत स्वस्थानी येशील. तो शाप मिळताच मैनाकिनीला स्वतःचा विसर पडून आपला देश सोडून ती भटकत श्रीराज्यात गेली. तिथे किलोतला नावाची राणी होती. ती वृद्ध झाली होती. तिने आपल्या मागून राणी कोणाला करावी हे ठरवण्यासाठी एक हत्ती गावात फिरवली. तिने मैनाकिनीच्याच गळ्यात माळ घातली. त्या राणीनंतर सर्वांनी मैनाकिनीला राणी केले. मग तिने मारुतीची आराधना केली व त्याने वर दिल्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ तिथे आला आणि संसारात रमला. या दोघांचा मुलगा मीननाथ म्हणजे उपरिचर वसूच होता. गोरक्षनाथ व कलिंगा यांच्यासह त्या नर्तनकुशल स्त्रियांचा जथा शृंगमुरुड गावात आला. आपण आल्याची वर्दी कलिंगाने राणीकडे पाठविली. गोरक्षनाथ कलिंगेला म्हणाला, मला मृदंग वाजवण्याचे काम दे. कलिंगा म्हणाली, तुमचा हा पुरुष वेश तिथे उपयोगी नाही. तिथे तुम्हाला आत घेणार कोण? गोरक्षनाथ म्हणाला, मी स्त्रीरूप घेतो. त्याने तत्काळ मंत्र म्हणून स्वतःचे रूपांतर स्त्रीमध्ये करून घेतले. कलिंगेला तो ओळखूही येईना. गोरक्ष म्हणाला, आता पहा. कलिंगा व तिच्याबरोबरच्या स्त्रिया म्हणाल्या, वा, अप्सरेसारखं तुमचं हे रूप पाहून कोणीही भुलेल. मग गोरक्षाने मृदंग घेतला. सर्वजणी त्या दिवशी सभामंडपात गेल्या. मुख्य स्थानी मच्छिंद्रनाथ बसला होता. त्याच्याजवळ मैनाकिनी व त्याच्या मधल्या सिंहासनावर मीननाथ बसला होता. कलिंगा व तिच्या सख्या पैंजण बांधून नर्तन करू लागल्या. वाद्ये वाजू लागली. मृदंगावर गोरक्षाने असे काही ताल व बोल वाजवून दाखवले की सभेतील सर्वजण थक्क झाले. त्यावेळी गोरक्षाने मृदंगाच्या साहाय्याने असे बोल काढले की ऐकताना चलो मच्छिंद्र गोरख आया असा आवाज हुबेहूब माणसासारखा येत होता. तो ऐकताच मच्छिंद्रनाथ दचकला. कलिंगा तर संचार झाल्यासारखी नाचत होती. गोरक्षाला गंधर्वच अनुकूल होते. त्यामुळे संगीत, नृत्य, हावभाव, ताल, नाना सगळे काही अलौकिक. अधूनमधून गोरक्षनाथाच्या मृदंगातून शब्द उमटत होते. चलो मच्छिंद्र गोरख आया.
आणि मच्छिंद्रनाथाचा चेहरा काळवंडला. किलोथला जवळ बसली होती. तिने काळजीने त्याला विचारले. तो म्हणाला, काय सांगू गोरखाया, असे शब्द मृदंगातून निघतात. काय भुताटकी आहे कळत नाही. गोरक्ष आला तर मला जावेच लागेल. तेव्हा मैनाकीने मृदंगधारी तरुणीला एकीकडे बोलावून सरळच विचारले. ही तरुणी म्हणाली, मला काही माहीत नाही. इतर वाद्ये वाजवून पहा. मग मैनाकिनीने इतर वाद्ये वाजविण्यास सांगितली. कलिंगा व इतर स्त्रिया त्यांनी ती वाद्ये वाजवली आणि स्वर काढले, तरी त्यातूनही चलो मच्छिंद्र गोरखाया असे स्वर निघू लागले. राणी समजून चुकली. गोरक्ष याच मंडळीत आहे. तिने मृदुंगधारी स्त्रीला पुन्हा विचारले, तुला तुझ्या गुरुची शपथ आहे, खरे काय ते बोल, तू कोण आहेस? तेव्हा मात्र गोरक्ष म्हणाला, माई मी स्त्री नाही, मी गोरक्षच. मच्छिंद्रनाथाचा आवडता शिष्य मच्छिंद्रनाथांना घेऊन जायला मी आलो आहे. मच्छिंद्राच्या सांगण्याप्रमाणे गोरक्षनाथाने पुन्हा पुरुष रूप धारण केले. गुरुशिष्याने एकमेकांना मिठी मारली. गोरक्षाने बद्रिकाश्रमात 12 वर्षे तप केल्याचे सांगितले. कानिफनाथामुळे मी येथे पोहोचू शकलो, हेही त्याने सांगितले. मच्छिंद्रनाथाने प्रेमाने मीनानाथाबरोबरच गोरक्षालाही आपल्या दुसऱ्या मांडीवर घेतले व त्याला हाताने जेवू घातले. फलश्रुती या अध्याय पठणाने वेडाची बाधा नाहीशी होईल. अध्याय संपला. श्री नवनाथ भक्तिसार मराठी अनुवाद. अध्याय 21. मच्छिंद्रनाथ मैनाकिनीच्या प्रेमजाळ्यात गुंतून श्रीराज्यात बरेच दिवस राहिला. त्यासाठी त्याचा शिष्य गोरक्षनाथ त्यांना न्यायला आला. मैनाकिनी गोरक्षाला प्रेमाने वागवी, पण गोरक्षाचे तिकडे लक्ष नसे. तो मच्छिंद्राजवळ बोलत असे, गुरु महाराज, तुम्ही या देशात राहता हे योग्य नाही. मसणवटीत श्रीलक्ष्मीधरांची मूर्ती ठेवावी तसे आहे. हे 21 वर्ष स्वर्गातील उपभोग तुम्ही तुच्छ मानलेत. मग या गर्तेत कसे पडलात? तुमचे अवतार कार्य विसरून मोहात पडलात तर लोकांचे डोळे कसे उघडणार? आता हे मोह सोडा. माझा जीव तळमळतो, म्हणूनच मी तुमच्यासाठी केवळ इथे आलो आहे. जागे व्हा. तेव्हा मात्र गोरक्षा, तू म्हणतोस ते खरे आहे. मी तुला वचन देतो, मी हा देश सोडून तुझ्याबरोबर येईन. मच्छिंद्रनाथ त्याला म्हणाला. तसे त्याने वचन दिले. मच्छिंद्र आपल्याबरोबर येणार म्हणून गोरक्ष आनंदात होता. त्या रात्री मच्छिंद्र मैनाकिनीला म्हणाला, मैनाकिनी, गोरक्ष मला घेऊन जायचं म्हणतोय, पण तू त्याला आग्रह करून पहा. दुसऱ्या दिवशी मैनाकिनी गोरक्षाला म्हणाली, गोरक्षा, तू मला माझ्या मोठ्या मुलाप्रमाणे आहेस. तू व हेच नात मिळून हे राज्य सांभाळा. आम्ही अबला स्त्रिया, मीनानाथ तर लहानच आहे. आम्ही तुझ्या आश्रयाने राहू. तू राज्य सांभाळ, मीनानाथाला पण सांभाळ. मैनावती गोरक्षाला मोहात पाडू लागली, परंतु गोरक्षाचे मन विचलित झाले नाही. गुरु मच्छिंद्रांना घेऊन तीर्थयात्रेला निघतो असे त्याने सांगितले. पण मैनाकिनीच्या आग्रहाखातर त्या राज्यात 6 महिने आणखी राहून वर्षपाडव्याला निघायचंच असे ठरवून घेऊन गोरक्षनाथाने तिच्या म्हणण्याला होकार दिला. मैनाकिनीने त्याला अनेक आमिषे दाखवून मोहविण्याचे हर प्रयत्न केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी तर एका सुंदर तरुण मुलीला त्याच्याकडे पाठवले. त्याच्याजवळ सोंगट्या खेळायचा हट्ट तिने धरला. त्याने सोंगट्याच्या खेळात भाग घेतला. तिने अनेक शृंगारिक हावभाव करून त्याला बोलावण्याचा प्रयत्न केला, पण त्याने लक्ष दिले नाही. मैनाकिनीने अनेक प्रकारे त्याला गुंतविण्याचा प्रयत्न केला. असे 6 महिने लोटले तरी गोरक्ष तसाच अलिप्त राहिला. 1 वर्ष झाले. वर्षपाडवा आला. दरवर्षाप्रमाणे गुढ्या तोरण्या उभारली, पण मैनाकिनी दुःखी होती. एवढी वर्षे त्याचा सहवास लाभला होता.
ते मच्छिंद्रनाथ दुरावणार होते. मीनानाथाचा जन्म झाला होता तेव्हापासून मैनाकिनी फारच आनंदात राहत होती. मच्छिंद्राचा माया मच्छिंद्र करण्यात ती यशस्वी झाली होती. पण गोरक्षाची गुरुभक्ती तिच्या प्रेमाहून श्रेष्ठ ठरली होती. तिचा आता विरह झाला होता. गोरक्षाने मच्छिंद्रासमोर कुबडी, फावडं, झोळ्या, शिंगी आदी आणून ठेवले व आपले मस्तक त्याच्या पायावर ठेवले आणि म्हटले, महाराज चला, हा वेश, ही सामग्री घ्या. मैनाकिनी मच्छिंद्राजवळ बसली होती. तिने अश्रुपूर्ण डोळ्यांनी गोरक्षाला विनवले, जेवण करून मग जा. त्याप्रमाणे गोरक्ष, जालिंदर, मीनानाथ यांनी भोजन केले. भोजनानंतर मच्छिंद्राला ती म्हणाली, मीनानाथाला पण तुम्ही बरोबर घेऊन जा. मच्छिंद्राने मीनानाथालाही बरोबर नेण्याचं ठरवलं आणि ते तिघे निघाले. तेव्हा मैनाकिनी पतिवियोगाच्या दुःखाने आक्रोश करू लागली. राजवाड्यातून गोरक्ष बाहेर पडला. तेवढ्यात गोरक्षाचा डोळा चुकून मैनाकिनीने सोन्याची एक वीट गुपचूपपणे मच्छिंद्रनाथाच्या झोळीत टाकली. गोरक्षाला ते काही कळलंच नाही. मग गावातील स्त्रियांचे रडणे ऐकून कोणताही प्रभाव मच्छिंद्रावर पडू नये म्हणून त्याला व मीनानाथाला घेऊन गोरक्ष त्वरेने निघाला. तेव्हा एका हाताने मीनानाथाला कुरवाळीत, दुसऱ्या हाताने मच्छिंद्राचा हात ओढत कठोर गोरक्षनाथाच्या विनवण्या करीत मैनाकिनी रडत रडत त्याच्या मागोमाग निघाली. पण गोरक्षाने तिकडे पूर्ण दुर्लक्ष केले. आपण केवढा जास्त काळ थांबू तेवढा राणीचा शोक वाढतच जाणार हे त्याने ओळखले. मागे वळून मैनाकिनीला नमस्कार करून गोरक्षनाथ म्हणाला, मच्छिंद्रनाथ चला, या जंजाळातून बाहेर पडा. मैनाकिनी उपरिचर वसू विमान घेऊन येतील तोवर धीर धर. आणि तो अग्नीसारखा तेजस्वी गोरक्षनाथ गुरु व गुरुपुत्र यांना घेऊन त्या स्त्रीराज्यातून बाहेर पडला. सर्व स्त्रीराज्य त्या गुढीपाडव्याच्या दिवशी रडत होते. पण मारुतीच्या मैत्रीचे निमित्त आणि विरक्तीवर आसक्तीचा डाग हे सर्व पाहून गोरक्षाने प्रयत्नांची शर्थ करून गुरुला मोहपटलातून बाहेर काढले. शिष्य गुरुच्या उपयोगी पडला. धन्य गोरक्ष, धन्य नाथपंथांचा आदिनाथ शिवशंकर. मैनाकिनी शून्य मनाने मच्छिंद्रनाथाच्या आसनाकडे पाहत राहिली. त्याच्या अनेक वस्तूंना कवटाळून हंबरडा फोडून रडू लागली. तिचा आक्रोश गगनात भिडला. सख्या व दासी तिचे सांत्वन करू शकल्याच नाहीत. उपरिचर वसूने तो आक्रोश ऐकला. त्याने आपले विमान खाली उतरवले आणि अंगणात रडत असलेल्या मैनाकिनीला म्हणाला, मी दिलेल्या शापातून तुझी सुटका झाली आहे. चल, सिंहलक्षद्वीपाला चल, मी तुला न्यायला आलो आहे. ती चकित होऊन पाहतच राहिली. फलश्रुती या अध्यायाच्या पठणाने गतजन्मातील गोहत्येचे पातक नष्ट होऊन मन शुद्ध होईल व तपोबल वाढेल. अध्याय संपला.